नमस्कार. महाराष्ट्रातल्या जमिनीच्या कायद्यांमध्ये ना एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल होतोय, ज्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. एक अशी प्रक्रिया जी कित्येक वर्षांपासून खूपच किचकट आणि वेळखाऊ होती, ती आता अगदी सोपी झाली आहे. चला तर मग हा नेमका काय बदल आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हा प्रश्न तर सगळ्यांच्याच मनात असेल, नाही का? खास करून ज्यांनी अकृषक म्हणजे एनए परवानगी मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारले आहेत, त्यांना तर नक्कीच वाटत असेल. तर या प्रश्नाचं उत्तर ते ह्या नवीन कायद्यातच दडलेलं आहे. पण थांबा, या नवीन कायद्याबद्दल बोलण्याआधी जुनी पद्धत नेमकी काय होती आणि ती किती त्रासदायक होती हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. खरं तर ती एक मोठी अडचण होती, ज्यामुळे अनेक विकासकामं अक्षरशः रखडली होती. अहो विचार करा, किती किचकट होतं सगळं. म्हणजे आधी तुम्हाला जायचं महानगरपालिकेकडे, म्हणजे नियोजन प्राधिकरणाकडे. तिथून परवानगी मिळाली की झालं का काम? नाही, मग पुन्हा जा जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करायला. म्हणजे एकाच कामासाठी 2-2 ठिकाणी हेलपाटे. आणि इतकंच नाही तर दरवर्षी त्याचा कर पण भरा. केवढी डोकेदुखी होती ही. पण आता या सगळ्या त्रासातून सुटका होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा कायदा 2024 हा तोच बदल आहे जो या सगळ्या जुन्या समस्यांवर एक रामबाण उपाय घेऊन आलाय. तर मग हा नवीन कायदा नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा 1966चा जो आपला जुना कायदा आहे ना, त्यातलीच एक सुधारणा आहे. आणि याचे 2 मुख्य उद्देश आहेत. एक म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगळी एनए परवानगी घेण्याची जी कटकट होती ती आता पूर्णपणे बंद. आणि दुसरं, दरवर्षी जो कर भरायला लागायचा तो पण रद्द. त्याच्या जागी फक्त एकदाच एक प्रीमियम भरायचा. हो, खरंय हे. दरवर्षी कर भरण्याचं ते टेन्शन आता गेलं. आता फक्त एकदा प्रीमियम भरा आणि जमीन कायमची एनए करा. म्हणजे जमीन मालकांसाठी हा किती मोठा आर्थिक दिलासा आहे, विचार करा. ठीक आहे, मग प्रश्न उरतो की हा वन टाइम प्रीमियम नक्की किती असणार आणि तो भरायचा कसा? चला आता तेच बघूया. हे प्रीमियमचं गणित आहे ना, ते तुमच्या जमिनीच्या सरकारी किमतीवर, म्हणजे ज्याला आपण रेडी रेकनर रेट म्हणतो, त्यावर अवलंबून आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे दर खूपच कमी ठेवलेत. बघा, जमीन जेवढी लहान तेवढा प्रीमियमचा दर पण कमी. समजा 1000 चौरस मीटरपर्यंत जमीन असेल तर बाजारभावाच्या फक्त 0.1%. म्हणजे खर्चात किती मोठी बचत होतीये बघा. आणि आता ऐका सगळ्यात मोठी आणि दिलासा देणारी बातमी. ज्यांच्याकडे आधीपासूनच एनए जमीन आहे आणि समजा त्यांचा काही जुना टॅक्स भरायचा राहिला असेल तर तो सगळाच्या सगळा माफ केलाय. सरकारने अक्षरशः सगळ्यांना एक क्लीन स्लेट दिली आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात ज्यांच्याकडे आधीपासून एनए जमीन आहे त्यांच्यासाठी काही सोपे नियम आहेत. जर जमीन 2001च्या आधी एनए झाली असेल तर त्यांना 2001च्या रेडी रेकनर रेटनुसार प्रीमियम भरावा लागेल. आणि जर 2001 नंतर झाली असेल तर ज्या वर्षी झाली त्या वर्षाचे रेट लागतील. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हा प्रीमियम 1 वर्षाच्या आत भरणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर दंड लागू शकतो. चला, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे यासाठी अर्ज कसा करायचा, ती प्रोसेस बघूया. ही प्रोसेस इतकी सोपी केली आहे ना, फक्त 3 स्टेप्स. पहिलं, जे बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन सिस्टम्स आहेत, म्हणजे BPMCS किंवा ऑटो DCR, त्यावरूनच ऑनलाईन अर्ज करायचा. दुसरं, जेवढा प्रीमियम ठरलाय तो ऑनलाईनच भरायचा. आणि तिसरं, काम झालं, तुमची परवानगी मिळाली की 7/12 उतारा आपोआप अपडेट होणार. म्हणजे आता सरकारी ऑफिसचे हेलपाटे बंद, सगळं काम काही क्लिक्सवर होणार. चला तर मग आता या नवीन कायद्याचे फायदे काय आहेत आणि याचा सामान्य माणसापासून ते मोठ्या डेव्हलपर्सपर्यंत सगळ्यांना कसा फायदा होणार आहे ते पटकन बघून घेऊया. याचे फायदे एकदम स्पष्ट आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, आता बँकेकडून कर्ज घ्यायला वेगळ्या एनए सर्टिफिकेटची गरज नाही. तुमची बिल्डिंग परमिशनच पुरेशी आहे. 7/12 आपोआप अपडेट होतोय. म्हणजे कागदपत्रांची चिंताच मिटली. आणि हो, या सगळ्यामुळे जो सरकारी कामांमध्ये उशीर व्हायचा, जी गुंतागुंत होती, ती आता कायमची संपणार आहे. आता हा जो प्रीमियम जमा होणार आहे त्या पैशाचं काय होणार? तर त्यातला एक मोठा वाटा म्हणजे साधारण 30 ते 50% रक्कम ही थेट आपल्या स्थानिक नगरपालिका किंवा महानगरपालिकांना मिळणार आहे. कशासाठी? तर रस्ते, पाणी अशा पायाभूत सुविधांसाठी. म्हणजे आपल्याच पैशातून आपल्याच परिसराचा विकास होणार आहे. ही किती चांगली गोष्ट आहे, नाही का? तर एकंदरीत पाहिलं तर हा कायदा फक्त एक सरकारी नियम नाहीये, तर महाराष्ट्राच्या विकासाच्या गाडीला एक नवीन गती देणारं इंजिन आहे. आता खरा प्रश्न हा आहे की ही जी सगळी प्रक्रिया सोपी झाली आहे त्यामुळे राज्याच्या विकासाचा वेग खरोखरच वाढेल का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा.